नांदेडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नांदेडमध्ये प्रथमच शिवकालीन होन नाणी आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य विनामूल्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। नमस्कार, मी नंदगिरीचा किल्लेदार राजेश डाकेवाड। आगामी येणाऱ्या उद्यापासून 3 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान आपण नंदगिरी किल्ला होळी परिसर नांदेड या ठिकाणी शिवकालीन होन, शिवकालीन नाणी आणि शिवकालीन शस्त्र यांच्या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। ह्याचं औचित्य असं आहे की शिवकालीन होन हे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या चलनात जे चलन आलं होतं ते सोनेरी होन होतं। आपल्या भारतामध्ये ते फक्त 6 शिल्लक आहेत। 6 पैकी आपण एका होनचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवत आहोत। नांदेड जिल्ह्याच्या निर्मितीला आज 50 वर्ष पूर्ण होऊन जातील, परंतु आजपर्यंत असा उपक्रम कुठल्याही इतिहासप्रेमीनं किंवा कुठल्या ऐतिहासिक संस्थेनं केलेला नाही। आम्ही आमचा प्रयत्नशील काम करून नंदगिरीच्या साफसफाई बरोबरच नंदगिरी किल्ल्यावरती लोकांची ये जा वाढावी आणि नंदगिरी किल्ला हा एक टुरिस्ट स्पॉट म्हणून डेव्हलप व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। म्हणून हे आम्ही प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि हे प्रदर्शन निशुल्क आहे। सर्व शाळेतील विद्यार्थी, इतिहासप्रेमी, नांदेडकर सर्वांना आम्ही या प्रदर्शनाला येण्यासाठी विनंती करतो। विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये नांदेडच्या किल्ल्याचा इतिहास यावा यासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत? नक्की आम्ही नांदेडच्या किल्ल्याच्या इतिहासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तसे 33 संरक्षित स्मारक जे आहेत नांदेडमधले संरक्षित स्मारकांची जी यादी आहे 33, त्यामध्ये या अगोदर नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याचं नाव नव्हतं, परंतु 2023च्या नंदगिरी किल्ला संवर्धन समितीच्या बैठकीमध्ये हे करण्यात आलं आणि आता आपण 33 संरक्षित स्थळामध्ये आपण नांदेडच्या आलेलो आहोत। भविष्यात नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याचं नाव आपण ऐतिहासिक पाठ्यक्रमामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि गॅझेटमध्ये पण आता जी अपडेटेड माहिती आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करू। त्याबरोबरच आपण जे रील स्टार आहेत किंवा रील्स प्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक आपण स्पर्धा आयोजित केली आहे। आजकालचं हे तंत्रज्ञानाचं युग आहे, AI चं युग आहे। त्यामध्ये लोक जास्तीत जास्त वेळ आपण इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सअप यामध्ये घालवतात। तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी अशी केली की आमच्या किल्ल्याचा इतिहास आणि आमच्याकडे होणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची आपण रील शूट करायची आहे। 30 सेकंदापर्यंतचा तो आपण 30 सेकंदापर्यंतची रील बनवायची आहे आणि ती त्यांच्या अकाउंटच्या आयडीला पोस्ट करायची आहे। आणि त्याबरोबरच आमचा जो नंदगिरी किल्ल्याचा जो आयडी आहे जे आम्ही मेन्शन केलेला आहे त्या आयडीला त्यांनी कोलॅब करून त्या आयडीला फॉलो करायचं आहे आणि त्याबरोबरच ती रील आपण एक 4-5 लोक जे समजा एक्सपर्ट आहेत त्यांना ती दाखवणार आणि त्याच्यातून आपण पहिला, दुसरा, तिसरा असे क्रमांक काढून त्यांना योग्य बक्षीस आणि प्रमाणपत्र सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते आपण देणार आहोत। करिता या स्पर्धेचाही सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। कंधार ते नांदेड किल्ल्यासाठी भुयार मार्ग होता असं काही वडील लोक म्हणत असतात, त्यामध्ये किती तथ्य? त्यामध्ये तथ्य नाहीच, कारण तुम्हाला सांगतो जर आपण पाण्यात गेलो तर पाण्यात किती वेळ राहू शकतो? जर समजा एक फार चांगला पोहणारा जर असला तर तो नाका तोंडात पाणी न जाता किंवा मग त्याच्या एक्सपिरियन्सनुसार 10 मिनिटं 15 मिनिटापर्यंत तो डायव्हिंग करू शकतो, त्याच्यावरती तो देखील करू शकणार नाही। आपण जर विचार केला की ह्या किल्ल्याच्या बाजूला नदी आहे, कुठलंही सुरुंग बनवण्यासाठी आपल्याला ते खोदकाम करावं लागते। आतापर्यंतच्या इतिहासात तर झालं नाही की बाबा ते हे